नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के हितेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण जर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओत आपण जून महिन्यातील परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, सुनील छेत्री यांनी नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. हॉकी, बी. क्रिकेट, सी. फुटबॉल, डी. बास्केटबॉल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. फुटबॉल। प्रश्न दुसरा, मोहन माझी हे नुकतेच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहे? ए. आसाम, बी. छत्तीसगड, सी. ओडिसा, डी. तामिळनाडू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ओडिसा। प्रश्न तिसरा, भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे? ए. 2009, बी. 2011, सी. 2008, डी. 2006। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 2008। प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. नवल बजाज, बी. राकेश कुमार, सी. हेमंत नगराळे, डी. विश्वास नांगरे पाटील। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. नवल बजाज। पुढील प्रश्न आहे, महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सलग 2 शतके झळकावणारी कोण पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? ए. हरमनप्रीत कौर, बी. शेफाली वर्मा, सी. स्मृती मांधना, डी. श्रेयंका पाटील। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. स्मृती मांधना। प्रश्न सहावा, डेव्हिड वॉर्नर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे, तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहे? ए. ऑस्ट्रेलिया, बी. न्यूझीलंड, सी. साऊथ आफ्रिका, डी. स्कॉटलंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ऑस्ट्रेलिया। प्रश्न सातवा, 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ए. ओम बिर्ला, बी. राहुल गांधी, सी. जयदीप धनगर, डी. मल्लिकार्जुन खरगे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ओम बिर्ला। प्रश्न आठवा, 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ए. नरेंद्र मोदी, बी. मल्लिकार्जुन खरगे, सी. राहुल गांधी, डी. अखिलेश यादव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राहुल गांधी। प्रश्न नववा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य खालीलपैकी कोण बनली आहे? ए. मेरी कोम, बी. मीराबाई चानू, सी. बिल्किस मीर, डी. पी.व्ही. सिंधू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. बिल्किस मीर। प्रश्न दहावा, प्ले ट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली? ए. BCCI, बी. ICC, सी. नाळा, डी. वाडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नाळा। पुढील प्रश्न, 46वी अंटार्क्टिका ट्रीटी कॉन्सल्टिव्ह मीटिंग कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? ए. स्पेन, बी. अमेरिका, सी. ऑस्ट्रेलिया, डी. भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. भारत। प्रश्न 12वा, भारतात कोठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे? ए. वाराणसी, बी. तिरुपती, सी. उज्जैन, डी. अयोध्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. अयोध्या। प्रश्न 13वा, अंडर 70 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? ए. नवी दिल्ली, बी. पॅरिस, सी. जॉर्डन, डी. दुबई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. जॉर्डन। प्रश्न 14वा, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? ए. 27 जून, बी. 25 जून, सी. 28 जून, डी. 26 जून। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 26 जून। पुढील प्रश्न, पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे? ए. हार्दिक सिंग, बी. संदीप सिंग, सी. हरमनप्रीत सिंग, डी. मनदीप सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. हरमनप्रीत सिंग। प्रश्न 16वा, मार्क रूट यांची कोणत्या संघटनेच्या महासचिवपदी निवड होणार आहे? ए. नेटो, बी. UNO, सी. IMF, डी. युनेस्को। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. नेटो।
प्रश्न 17वा. देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ए. कर्नाटक, बी. तेलंगणा, सी. केरळ, डी. तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. तेलंगणा. प्रश्न 18वा. भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्झरसाइज होपेक्स 2024 सराव पार पडला आहे? ए. इजिप्त, बी. जपान, सी. इराण, डी. सिंगापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. इजिप्त. प्रश्न 19. नुकतेच वर्षे 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ए. 130, बी. 131, सी. 132, डी. 133. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 132. प्रश्न 20. भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव काय आहे? ए. इरिस, बी. भावना, सी. तुलसी, डी. देविका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. देविका. प्रश्न 21. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? ए. एलिस पेरी, बी. बेथ मूनी, सी. शेफाली वर्मा, डी. स्टेफनी टेलर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. शेफाली वर्मा. प्रश्न 22. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? ए. 27 जून, बी. 28 जून, सी. 29 जून, डी. 30 जून. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 29 जून. प्रश्न 23. कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ए. अरुंधती रॉय, बी. अरुंधती भट्टाचार्य, सी. शशी थरूर, डी. भालचंद्र नेमाडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. अरुंधती रॉय. प्रश्न 24. अण्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ए. अमेरिका, बी. जपान, सी. चीन, डी. जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. अमेरिका. प्रश्न 25. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात सर्वाधिक 34 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे? ए. इंग्लंड, बी. ऑस्ट्रेलिया, सी. भारत, डी. दक्षिण आफ्रिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भारत. प्रश्न 26. कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला आहे? ए. मेक्सिको, बी. अर्जेंटिना, सी. इजिप्त, डी. कांगो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मेक्सिको. प्रश्न 27. भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते कोणत्या भागात राहतात? ए. लक्षद्वीप बेटे, बी. दीव दमण, सी. ग्रेट निकोबार बेट, डी. लडाख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ग्रेट निकोबार बेट. प्रश्न 28. महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ए. पर्यटन दिन, बी. कृषी दिन, सी. आरोग्य दिन, डी. मतदार दिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. कृषी दिन. प्रश्न 29. इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे? ए. मुंबई, बी. हैदराबाद, सी. नवी दिल्ली, डी. चेन्नई. या प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा बी. हैदराबाद. प्रश्न 30. व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो? ए. ब्रिटन, बी. फ्रान्स, सी. अमेरिका, डी. जपान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. ब्रिटन. अशा प्रकारे आपण जून महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी वरील प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले आहेत, जे परीक्षेत आपणास नक्की उपयोगी पडतील. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबत आमचे GK हितेश हे चॅनल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि बेल आयकॉनला ही प्रेस करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.